So welcome back again, all the students, in lecture number 4 of third unit, that is overview of transformation. So in previous lecture, what we have studied the different three transformation techniques. It is one is a translation, second is a scaling, and third one is a rotation. So in that example, whatever we have studied, we are performing only one transformation at a time. But today we are dealing with the more than one transformation. For example, translation scaling at a time, or translation scaling and rotation at a time. Sometimes scaling rotation one time. So if you want to perform this type of uh, transformation techniques, at that time we want homogeneous coordinate system. So today we will see what is homogeneous coordinate system. So let's start. तर बघा, होमोजेनियस कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय की आपल्याला एकापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक एकाच ऑब्जेक्टवर अप्लाय करायची असती. तर काय होतं की जो आपण ज्या मॅट्रिक्सनं गुणतो तर तो मॅट्रिक्सचे रो आणि कॉलम हे ट्रान्सलेशनमध्ये वेगळे आहेत, रोटेशन वेगळे आहेत, स्केलिंगमध्ये वेगळे आहेत. आणि त्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो काही ठिकाणी होणार नाही, का तर ते रो आणि कॉलम डिफरंट असल्यामुळे. तर त्यासाठी देर इज नीड टू convert these all matrix into homogeneous. So here we will see the first, that is homogeneous coordinate for translation. तर ट्रान्सलेशन साठी आपल्याला होमोजेनियस कोऑर्डिनेट सिस्टम काय आहे बघा. होमोजेनियस कोऑर्डिनेट t is equal to 100,010 tx ty1. पण पूर्वी काय करायचो आपण, व्हर्टिकली टीएक्स आणि टीवाय घेतले होते. परंतु इथे आपण काय घेतलेलं आहे, हॉरिझॉन्टली टीएक्स टीवाय, आणि याचे नंबर ऑफ रो आणि कॉलम किती आहे, 3/3. फक्त इथे आपण काय घेतलेलं आहे, टीएक्स आणि टीवाय, बाकी डायगोनली 1 घेतलेलं आहे. ओके. सो आता आपल्याला नवीन कोऑर्डिनेट जर काढायचे असतील युझिंग होमोजेनियस कोऑर्डिनेट फॉर ट्रान्सलेशन, तर नवीन कोऑर्डिनेट काय आहे, एक्स डॅश वाय डॅश आणि 1. तर तुम्हाला 1 का घेतलेलं आहे, तर की 1 आपण एखाद्या नंबरला गुणलं, मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही रिझल्टमध्ये, म्हणून आपण 1 घेतलं. थर्ड कोऑर्डिनेट किती घेतलेला आहे, 1. म्हणजे सगळेच आपण सिस्टीम जे आहे ते आपण काय करतो, 3 मध्ये घेतो. इथे 2 कोऑर्डिनेट होते, तिसरा काय घेतला, 1. इथे पण बघा, ओल्ड कोऑर्डिनेट किती होते, एक्स वाय आणि 1 होतं. ठीक आहे, एक्स वाय होतं, तिथे थर्ड आपण काय घेतला, 1 असं घेतलं. आणि मॅट्रिक्स काय घेतलेला बघा, मॅट्रिक्स काय घेतला बघा, 100,010 आणि टीएक्स टीवाय टीएक्स टीवाय. यांचा गुणाकार केला तर फायनल तुम्हाला उत्तर काय भेटेल. हा जर पहिला रो आणि पहिला कॉलम घेतला तर हे उत्तर भेटेल, एक्स प्लस टीएक्स. पहिला रो आणि दुसरा कॉलम घेतला, वाय प्लस टीवाय, आणि पहिला रो आणि तिसरा कॉलम घेतल्यानंतर 1 उत्तर येईल. तर हा आपल्याला फॉर्म्युला आहे होमोजेनियस कोऑर्डिनेट फॉर ट्रान्सलेशन, हे आपल्याला महत्वाचं. त्याच पद्धतीने काय बघा, रोटेशनसाठी काय बघा, कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. हा फॉर्म्युला कशासाठी आहे, रोटेशनसाठी. फक्त आपण थर्ड रो आणि थर्ड कॉलम ऍड केलेला आहे. आणि जुने कोऑर्डिनेट काय आहेत आपले, एक्स वाय 1 आहे, नवीन कोऑर्डिनेट एक्स डॅश वाय डॅश 1 आहे. यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येईल बघा, एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा, एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा, आणि शेवटी काय येणार आहे, 1 येणार. 1 एक्स इंटू 0 0 वाय इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 1. हे तुम्हाला काही फॉर्म्युला आहे. तर हा मेन मॅट्रिक्स आहे रोटेशन होमोजेनियस मधला, कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. तर हे दॅट इज अ होमोजेनियस कोऑर्डिनेट फॉर रोटेशन. नंतर काय बघा, स्केलिंग साठी काय, एस एक्स 0 0 0 एस वाय 0 0 0 1. हा फॉर्म्युला कशाला आहे, होमोजेनियस कोऑर्डिनेट फॉर स्केलिंग. स्केलिंग साठी हा मॅट्रिक्स आहे. तर ह्या यांना जर गुणलं तर फायनल उत्तर काय येईल बघा, एक्स इंटू एस एक्स, वाय इंटू एस वाय आणि 1. हे एस एक्स आहे, इथे स्क्रीनवर थोडस स्पष्ट दिसत नाही क्लिअर, एस एक्स आहे आणि हे एस वाय. ठीक आहे, ह्यांचा जर गुणाकार केला तर हे तुम्हाला उत्तर येईल. तर हा मॅट्रिक्स कशासाठी आहे, होमोजेनियस कोऑर्डिनेट फॉर स्केलिंग. त्याच्यानंतर बघा एक एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल मध्ये काय घेतलंय बघा, होमोजेनियस कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला फाइंड करायचे. गिव्ह 3/3 होमोजेनियस कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सलेशन. आपले सिंपल याच्यामध्ये काय ट्रान्सलेशन आहे, एमएसबीटी मध्ये एक्झाम्पल विचारले होतं. तर ट्रान्सलेशन मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे कुठलं तर ABCD 4 टाईपचं ट्रान्सलेशन आहे. त्यासाठी 3/3 होमोजेनियस कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आपल्याला
कॅल्क्युलेट करायचं. पहिल्यांदा काय बघा फॉर्म्युला काय ट्रान्सलेशनचा होमोजिनियस 100 010 tx ty 1. तर पहिल्या ठिकाणी काय बघा शिफ्ट द इमेज टू द राईट 3 युनिट्स. राईट साईडला हॉरिझॉन्टली मूव्ह करायचे 3 युनिट्स म्हणजे tx काय आला 3. अपवर्ड डाऊनवर्ड काय आहे का व्हर्टिकली काय करायचं नाही म्हणून dy 0. ह्या व्हॅल्यू tx च्या 3 इथे घातलं आणि ty च्या ठिकाणी 0 घातलं. तर हा पहिला मॅट्रिक्स आला. दुसरा काय बघा शिफ्ट द इमेज अप टू 2 युनिट्स. अप करायचं. अप करायचं म्हणजे काय आलं ty 2 युनिट्स. लेफ्ट आणि राईटला काय करायचं नाही एक्स डायरेक्शन मध्ये म्हणून tx 0. तर त्या व्हॅल्यू इथे टाकल्या tx 0 आला ty 2 आला. थर्ड काय बघा मूव द इमेज डाऊन हाफ युनिट. 0.5 न काय केलं डाऊन केलं म्हणजे मायनस वाय आलं ते. ठीक आहे. राईटला कितीला आहे 1 युनिट. तर तेच आपण घेतलेलं बघा. इथे काय आलं मायनस 0.5. वर असेल तर प्लस आलं, खाली असेल तर मायनस 0.5 आलं. आणि उजव्या साईडला tx इज इक्वल टू 1. ह्या व्हॅल्यू इथे टाकल्या 1 आणि मायनस 0.5 tx आणि ty च्या ठिकाणी. तर हा मॅट्रिक्स मिळाला. चौथं काय बघा मूव द इमेज डाऊन म्हणजे परत मायनस वाय मायनस टी वाय 2/3 मायनस घेतलं आणि लेफ्टला घेतले 4 युनिट. लेफ्ट म्हणजे परत मायनस आलं मायनस टीएक्स काय आलं -4 आलं आणि टी वाय काय आलं -2/3. ह्या व्हॅल्यू आपण कुठे टाकल्या इथे टाकल्या. हे बघा टीएक्स किती आलं -4, टी वाय काय आलं तर ते डिवाइड केलं म्हणजे याचं जे 2/3 आपण पॉईंट मध्ये आन्सर काढल्यानंतर काय आलं -0.66. ओके. ते मायनस ज्यावेळेला आपण डाऊनवर्ड घेतो किंवा लेफ्ट साईडला हे करतो ते व्हॅल्यू काय येणार मायनस येणार. राईट साईडला आणि अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह असेल. तर हे चौथा मॅट्रिक्स. त्याच पद्धतीने नेक्स्ट आता एक मॅट्रिक्स पुढचं एक्झाम्पल एक महत्वाचं आहे बघा. फाइंड ट्रान्सफॉर्मेशन ट्रायंगलचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. मात्र कसं करायचं बघा त्यात मधलं ए रोटेट 45 डिग्री अबाउट द ओरिजिन अँड देन ट्रान्सलेट 1 युनिट इन एक्स अँड वाय डायरेक्शन. म्हणजे 45 डिग्रीनं रोटेट पण करायचं आहे आणि ट्रान्सलेट आणि पुढे ट्रान्सलेट करायचं. रोटेट केल्यानंतर ट्रान्सलेट कितीनं 1 युनिट इन एक्स आणि वाय डायरेक्शन. तर याचं उत्तर काय येईल बघा. पहिल्यांदा याचं रोटेशन करायचं आणि ट्रान्सलेशन म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मेशन करायचे. मग रोटेशनचा फॉर्म्युला काय हा होमोजिनियस मधला. त्याच्यामध्ये आपण काय टाकलं थिटाच्या ठिकाणी 45 डिग्री टाकलं. हे येणारं उत्तर आहे 1/√2. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केलं ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला काय इथं टीएक्स आणि टीवाय. मग टीएक्स किती आहे सांगा 1 युनिट आणि टीवाय पण किती आहे 1. का त्यांनी काय सांगितलंय ट्रान्सलेटिंग 1 युनिट इन एक्स आणि वाय म्हणजे दोन्हीकडे एक एक नाही पण टीएक्स 1 आला आणि टीवाय 1 आला. होमोजिनियस मध्ये आपण टाकलं हे ट्रान्सलेशनच्या टीएक्स आणि टीवाय 1 आणि इथं 45 डिग्री टाकलं. मग हे दोन मॅट्रिक्स आले. मग पहिल्यांदा काय करायचं बघा ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. जे आपल्याला ऑपरेशन्स करायला सांगितलेले असतात त्यांचा जे काही उत्तर येणार आहे रोटेशन मॅट्रिक्स हा ट्रान्सलेशन मॅट्रिक्स ह्यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा. ठीक आहे. मग काय येईल यांचा गुणाकार केल्यानंतर हे उत्तर आलं बघा रोटेशन आणि ट्रान्सलेशन. हे उत्तर आलं रोटेशन गुणिले ट्रान्सलेशन ह्या मॅट्रिक्स आला ज्या मॅट्रिक्सनं गुणायचं आहे. ओरिजिनल आता नवीन काय आले पॉईंट ए डॅश बी डॅश सी डॅश. ओरिजिनल आपला जो ट्रायंगल आहे त्याचे पॉईंट हे आहे 1 0 0 1 1 1. ते आपल्याला इथे घ्यायचे 1 0 0 1 1 1 आणि हा पण होमोजिनियस करायचा. त्यामुळे काय आला शेवटचा कॉलम काय आला 1 आला आणि हा ज्यानं गुणायचा आहे तो आपल्याला आपण फाइंड केला. तर आर इंटू टी करायचा रोटेशन नंतर ट्रान्सलेशन. ह्या दोघांचा गुणाकार केला जो येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स आहे त्यांना ओरिजिनल जे काही कोऑर्डिनेट आहे त्याला गुणायचं. ह्याचा गुणाकार केल्यानंतर रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम. यांचा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर हे. ओके. हे नवीन पॉईंट आले ए डॅश बी डॅश आणि सी डॅश. लक्षात येते का बघा. नेक्स्ट काय केलंय बघा आता बी पार्ट काय बघा याच्यामध्ये इथं काय सांगितलं ट्रान्सलेटिंग 1 युनिट इन एक्स अँड वाय डायरेक्शन. म्हणजे ट्रान्सलेट करा एक्सला टीएक्स 1 आहे आणि टीवाय 1 आहे. पहिला ट्रान्सलेट करा आणि नंतर काय सांगितलं रोटेट देन रोटेट अबाउट रोटेटिंग 45 डिग्री अबाउट द ओरिजिनशीच घ्यायचं आहे 45 डिग्री. ओके. इथं मगाशी काय म्हटलं पहिला रोटेट मग ट्रान्सलेट आणि आता काय सांगितलं पहिला ट्रान्सलेट मग रोटेट. बरोबर. टी इंटू आर करायचं. टी इंटू आर हा ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आहे हा रोटेशनचा मॅट्रिक्स आहे. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. या दोघांचा गुणाकार केला येणारं उत्तर हे आहे. ओके. ह्या मॅट्रिक्सना आपण पुन्हा काय करायचे जुने जे ट्रायंगलचे पॉईंट आहेत 1 0 0 1 1 1 शेवटचा कॉलम 1 1. आता हा मॅट्रिक्स टी इंटू आर केला. टी इंटू आर आणि आर इंटू टी वेगळा आहे बरं का. ट्रान्सलेशन गुणिले म्हणजे कुठलाही मॅट्रिक्स ए इंटू बी केला येणारं उत्तर आणि बी इंटू ए केला तर ते दोघांचं उत्तर सेम नसते. त्यामुळे हे पुन्हा कॅल्क्युलेट करायचं. हे जो मॅट्रिक्स जो आला तर त्या मॅट्रिक्सनं ओरिजिनल ट्रायंगलच्या पॉईंटला गुणल्यानंतर उत्तर काय आलं हे आलं. ओके. तर हे तुम्ही नोटबुकमध्ये करून बघा. पहिला रो पहिला कॉलम असे दोन प्रत्येकाची मॅट्रिक्सचा तुम्ही गुणाकार करून बघू शकता. सो दिस इज अ आन्सर. नेक्स्ट काय बघा अजून एक एक्झाम्पल आहे हे पण विचारलेलं आहे. फाइंड द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स
ट्रान्सफॉर्म द गिवन स्क्वेअर एबीसीडी टू हाफ साईज. स्क्वेअर काय करायचं, हाफ साईज मध्ये करायचं विथ सेंटर स्टील रिमेनिंग ऍट द सेम पोझिशन. बघा ती जी स्क्वेअरची पोझिशन आहे, ओके, त्याचा जो सेंटर असेल तो सेम पोझिशनला आहे. कुठल्या तरी एखाद्या पॉईंटला एबीसीडीचे जे पॉईंट आहे तर त्याच ठिकाणी मात्र त्याचा सेंटर हा सेम राहिला पाहिजे स्क्वेअरचा. द कोऑर्डिनेट ऑफ द स्क्वेअर आर, कोऑर्डिनेट एबीसीडी दिलेले आहेत, ए बी आणि सी आणि डी याचे कोऑर्डिनेट दिले आहेत. अँड सेंटर काय सांगितलंय, ऍट 2 2. ओके, त्या ह्याचा स्क्वेअरचा सेंटर किती आहे, 2 2. ऑल्सो फाइंड द रिझल्टंट कोऑर्डिनेट ऑफ द स्क्वेअर. आता स्क्वेअरचे रिझल्टंट पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तो जो एबीसीडी आहे ना स्क्वेअर, तो हाफ करायचा. हाफ करायचा म्हणजे तिथे स्केल चेंज करायचं, स्केलिंग करायचं आहे. लक्षात आलं, हाफ साईज ना. ओके, हाफ साईज म्हणजे 0.5. परंतु त्यांनी काय म्हटलंय, त्याचा सेंटर जो आहे तो तिथंच राहायला पाहिजे स्क्वेअरचा. आता जनरली आपण जे काही सगळे फॉर्म्युला काढले ते ओरिजिन 0 आहे असं कन्सिडर करून काढलेलं. म्हणजे तो स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कुठं आहे, एचा पॉईंट हा, बी सी डीचा हा पॉईंट आहे, बरोबर आहे. त्याचं सेंटर काय 2 2 ला आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, त्याचा जो सेंटर 2 2 आहे की तो सेंटर आपल्याला 0 0 करायला पाहिजे. लक्षात आलं काय, सेंटर कुठं आहे, 2 2 ला आहे त्या स्क्वेअरचा सेंटर. तिथून पहिल्यांदा तो मॅट्रिक्स तो स्क्वेअर कुठं उचलून घेऊन यायचा, कुठं घ्यायचा, सेंटरला. सेंटर आपला काय करायचा, पहिला 0 0 करायचा. आपले सगळे फॉर्म्युला 0 0 सेंटर असं धरून केलेले आहेत ना, म्हणून पहिल्यांदा 0 0 ला आणायचा. मग आणायचा म्हणजे ट्रान्सलेट करायचा. मग ती 2 2 पासून 0 0 ला आणायचं, मागं आणायचं आहे. म्हणजे काय आलं, म्हणून काय आलं ते मायनस टीएक्स -2 आला आणि टीवाय -2 आला. ओके, इथे 2 2 आहे. ओरिजिनल आणायचं म्हणजे -2 सो पहिल्यांदा म्हणजे ते सेंटरला ओरिजिनल आणायचं, मग हाफ साईज करायचं आणि पुन्हा काय करायचं, पुन्हा हाय त्या ठिकाणी न्यायचं. म्हणजे पुन्हा +2 करायला पाहिजे. बरोबर आहे काय, बघा ही 3 ऑपरेशन करायचे. ट्रान्सलेट द स्क्वेअर सो दॅट इट्स सेंटर कोइन्सिड विथ द ओरिजिन. म्हणजे पहिल्यांदा ओरिजिनल आणायचा, नंतर स्केल द स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग स्केल करायचं, स्केल म्हणजे हाफ साईज करायचं सांगितलं. आणि नंतर परत काय करायला पाहिजे, ओरिजिनल परत त्याचा 2 2 व्हायला पाहिजे ना सेंटर, पुन्हा परत तिथं ट्रान्सफर करायचा. म्हणजे दॅट इज ट्रान्सलेट द स्क्वेअर बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. म्हणजे परत +2 व्हायला, TX2 आणि TY2. मग बघा ह्या तिघांचा पहिल्यांदा काय काय गुणाकार करायचा. हा ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आहे, तिथं -2 बरोबर आहे, ओरिजिनल आणायला पाहिजे म्हणून ते -2 नंतर SX आणि SY किती असणार आहे, हाफ साईज म्हणजे 0.5 SX 0.5 SY 0.5. आणि नंतर पुन्हा काय केलंय, पुन्हा बॅक हाय त्या पोझिशनला न्यायचं आहे. म्हणजे पुन्हा काय करायचं, TX काय आला 2 आला आणि TY काय आला 2 आला. इथं -2 आलं म्हणजे पहिला ओरिजिनल आणलं म्हणून मायनस आलं. नंतर काय केलं, स्केलिंग केलं म्हणजे 0.5 हाफ साईज केलं. आणि पुन्हा परत तिथं हाय त्या ठिकाणी न्यायला पाहिजे 2 2 ला, म्हणून हे परत +2 केलं. आणि ह्या तिघांचा गुणाकार आपण करायचा. म्हणजे ह्या पहिल्या 2 मॅट्रिक्सचा पहिल्यांदा गुणाकार केला, हे उत्तर आलं. आणि नंतर ह्या मॅट्रिक्सने इथं गुणलं. तर ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येईल बघा, हे उत्तर आहे. बरोबर आहे, हे उत्तर आलं कशाचं, T1 × S × T म्हणजे ट्रान्सलेशन परत स्केलिंग परत ट्रान्सलेशन. गुणाकार केल्यानंतर उत्तर काय आलं, हे आलं. आता एबीसीडी पॉईंट घ्यायचं, स्क्वेअर आहे ना तो एबीसीडी, हे ABCD ह्याचे पॉईंट आपल्याला घ्यायचे. 1 1 3 1 3 3 1 3 आणि शेवटचा कॉलम 1 1. आणि ह्याचा हे रिझल्टंट आलेलं की नाही, यांना ह्याला गुणायचं, ह्या मॅट्रिक्सना ह्याला गुणायचं. मग हे उत्तर घ्या. हे तुम्ही नोटबुक मध्ये करून बघा. ओके, अशा पद्धतीने हे तुम्हाला हे गुणायचं. ओके, A' B' C' आणि D' हे नवीन पॉईंट 1 1 3 1 1 3 3 1 3 हे तुम्हाला टेबलमध्ये सेपरेट काढून लिहायचं आहे, ट्रान्सफॉर्म्ड कोऑर्डिनेट म्हणून. एवढंच लिहायचं नाही. मागच्या वेळेला पण काही लोकांनी एक्झाम्पल सोडून पाठवलं, तर त्याला तुम्ही काय करायचं आहे, ओरिजिनल कोऑर्डिनेट कुठले होते, ओरिजिनल कोऑर्डिनेट हे होते 1 1 3 1 3 3 1 3. ट्रान्सफॉर्म्ड कोऑर्डिनेट कुठले आहेत, 1.5 1.5 2.5 1.5 हे सगळे घ्यायचे. याला म्हणायचं ABCD आणि ह्याला म्हणायचं A' B' C' आणि D'. हे तुम्हाला टेबलमध्ये काढायचं. एवढंच काढायचं नाही, तो एक तुम्हाला शेवटी टेबल लिहावं लागेल. ओके, आणि हे तुम्हाला काय आहे, हे एक्झाम्पल आहे, हे तुम्ही घरी सॉल्व्ह करा होमवर्कसाठी. ठीक आहे, पॉलिगॉन आहे, 4 व्हर्टायसेस, 20 10 60 10 60 10. पुन्हा काय घेतलं बघा, 20 30. ठीक आहे, तो काय आहे, एक स्क्वेअर दिलाय बघा. तो तुम्हाला काय केलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. सॉरी, ते एक्झाम्पल थोडंसं चेंज आहे. 20 10 60 10 60 30 आहे. काय 60 30 आहे. आणि थर्ड पॉईंट काय 20 30 आहे. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, कॅल्क्युलेट द व्हर्टायसेस आफ्टर अप्लाइंग द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टू डबल द साइज ऑफ पॉलिगॉन. त्याची साईज काय व्हायला पाहिजे, डबल व्हायला पाहिजे, विथ पॉईंट A लोकेटेड ऑन द सेम प्लेस. म्हणजे मगासारखं जसं सेंटर मगाशी 2 2 ला होता का नाही,
सेंटर काय होता 2 2, म्हणजे पहिल्यांदा आपण tx ty -2 केलं, स्केलिंग केलं आणि परत ट्रान्सलेशन करताना +2 घेतलं. पहिला -2 घेतलं कारण तो सेंटर होता, तो पॉईंट सेम पाहिजे, आणि पुन्हा परत निघून ठेवलं म्हणजे +2 घेतलं tx ty. तसं आपल्याला हे ए पॉईंट आहे, ए लोकेटेड ऑन द सेम प्लेस. एचा पॉईंट काय सांगा 20 10. मग पहिल्यांदा तो पॉलिगॉन काय करायला पाहिजे, स्क्वेअर ओरिजिनला आणायला पाहिजे. ओरिजिनला आणण्यासाठी काय करणार, tx ty -20 आणि -10 घेणार. ए +20 आणि 10 आहे की नाही, त्यांनी म्हणतात ए बदलायचा नाही, बरोबर आहे. ए साईज व्हायला पाहिजे डबल, परंतु तो एचा पॉईंट हा सेम पाहिजे स्क्वेअरचा, ए ज्या ठिकाणी आहे तिथंच. म्हणून पहिल्यांदा ओरिजिनला आणायचं, त्यासाठी tx -20 ty -10 हा ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. नंतर स्केलिंग करायचं, काय करताना डबल करायचं सांगितलं, म्हणजे sx 2 आलं, sy 2 आलं. आणि थर्डला परत काय करायचं आहे, थर्ड मॅट्रिक्स मध्ये परत आहे त्या पोझिशनला न्यायचं आहे, म्हणजे परत tx 20 आला आणि ty 10 आलं. ओके, ह्या तिन्ही मॅट्रिक्सचा गुणाकार करा, ट्रान्सलेशन स्केलिंग ट्रान्सलेशन. पहिल्या ट्रान्सलेशनच्या मॅट्रिक्स मध्ये -20 -10 घ्या, दुसऱ्या स्केलिंग मध्ये sx 2 घ्या, sy 2 घ्या, का तर डबल करायचं आहे. आणि पुन्हा ट्रान्सलेशन मध्ये आहे त्या पोझिशनला न्यायचं, म्हणून परत tx 20 घ्या, ty 10 घ्या. या तिघांचा पहिला गुणाकार करा, जे काय उत्तर येईल त्या मॅट्रिक्सनं ह्या स्क्वेअरच्या पॉईंटना गुणा. फक्त पॉईंट लक्षात ठेवा की सी पॉईंट काय आहे 60 30 आहे. ठीक आहे, मी चुकून इथे स्लाइड मध्ये 60 झालेलं आहे, तिसरा पॉईंट काय 60 30. याचा गुणाकार करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, चालेल, ठीक आहे. ओके, आज आपण इथं थांबूया.